पालघर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बुलेट ट्रेन व बांधवगढ़ बंदर प्रोजेक्ट का लिया जायजा। महाराष्ट्र के पालघर जिले में केंद्र के महत्वाकांक्षी प्रोजेक्ट के नाम गति मार्ग पर होने पर जमीनी स्तर पर हो रही परेशानियों को ध्यान में रखकर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जेएनपीए के चेयरमैन गौरव दयाल ने दौरा करके जायजा लिया। वहीं इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडिया से मुखातिब हुए कि हमारी सरकार में बन रहे प्रोजेक्टों को गति मिल रही है, बहुत आनंद की बात है। उन्होंने बुलेट ट्रेन बोईसर रेलवे स्टेशन, बांधवगढ़ बंदर एयरपोर्ट की जगह मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे जायजा लिया। वहीं बांधवगढ़ बंदर के प्रोजेक्ट से देश को आर्थिक विकास में बड़ा बूस्ट उन्नति देगा। जो बड़े बड़े कार्गो शिप पहले इंडिया नहीं आ पाते थे, वे अब सीधे हमारे देश में आएंगे। तो वहीं इस प्रोजेक्ट से बड़े पैमाने पर रोजगार भी पैदा होने की बात कही है। त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते आणि त्या बुलेट ट्रेनमुळे विशेषतः त्याची आपल्याला माहिती आहे 2 स्टॉप आहे, बोईसरला आहे आणि विरारला आहे। याच्यामुळे खूप मोठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता एरिया त्याच्यामुळे ओपन अप होईल। आपण विचार करू शकतो की एक प्रकारे बीकेसीचं एक्सटेन्शन होईल, कारण इथनं बीकेसी पर्यंत अर्ध्या तासामध्ये पोहोचता येईल। त्यामुळे एक फार महत्त्वाचं काम ते होत आहे। आता आपण जिथे उभा आहोत ही साईट वाढवण बंदराची साईट आहे। आपल्याला कल्पना आहे की आज देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे जेएनपीए बंदर आहे। जवळपास 70 लाख मेट्रिक टन इतकं त्या ठिकाणी कंटेनर आणि माल हँडलिंग करण्याचं त्या जेएनपीटी पोर्टची क्षमता आहे। पण हे जे बंदर आपण बांधतोय हे जेएनपीटीच्या 3 पट मोठं आहे। याच्यामध्ये जेएनपीटी पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे। हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही। 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल, अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे। जवळपास 30 ते 40% जे काही या ठिकाणी ॲक्विजिशन होतं ते देखील पूर्ण झालंय। आमचा प्रयत्न आहे की कुठेही फोर्सफुल ॲक्विजिशन होऊ नये, या दृष्टीने ग्रामस्थ आणि मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत यांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करतच आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे। त्या दृष्टीनं अतिशय चांगला संवाद एस्टॅब्लिश झालेला आहे। या एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। त्यामुळे या पालघर जिल्ह्यातल्या स्थानिकांना, डहाणूच्या तालुक्यातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील कसं करून घेता येईल याचा आपला प्रयत्न चाललाय। विशेषतः मासेमारी करणाऱ्यांना एक मासेमारीचं बंदर देखील आपण तयार करून देतो आहोत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय कमी व्हायच्या ऐवजी वाढला पाहिजे, तो व्यवसाय देखील मोठा झाला पाहिजे, त्यातही अगदी एक्सपोर्ट पर्यंत आपण जाऊ शकलो पाहिजे, अशा पद्धतीचा बंदर आपण तयार करतो। आणि एकूणच आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये हे वाढवणचं बंदर आहे, त्यासोबत विरार अलिबाग कॉरिडॉर आहे। या ठिकाणी बोईसर आणि विरारची स्टेशन्स आहेत आणि एक नवीन एअरपोर्ट देखील आपण विरारच्या जवळ तयार करणार आहोत। या सगळ्या प्रकल्पांची पाहणी आज मी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई जी आहे ती या भागामध्ये तयार होणार आहे। एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरी इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि मला समाधान आहे की इतक्या वर्षापासून अडलेले सगळे प्रकल्प आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मार्गी लावलेले आहेत आणि पुढचे 30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था या एका वाढवण बंदरामुळे वर्धित वेगानं विकसित होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे देशाच्या इतिहासातलं विकासाचं एक महत्त्वाचं पान म्हणजे वाढवणचं बंदर आहे।
आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना पोस्टपुरी जमिनी घेतली जातील असं म्हटलं जातं. त्यांना काय तुम्ही आश्वासन द्याल? पोस्टपुरी जमिनी घेतल्या जाणार आहेत का? पहिली गोष्ट, या ठिकाणी संवादानेच आम्ही जमीन ॲक्वायर करतोय.